लोणार शहर व ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून करण्यात येणारा वीज पुरवठा हा सदोष आहे। दिवसातून 15 ते 20 वेळा सतत वीज खंडित होते आणि या विजेच्या लपंडावामुळे वीज ग्राहकांचे अतोनात नुकसान होत आहे। यास संपूर्ण महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे। विजेच्या दबावातील कमी जास्त वीज प्रवाहामुळे सामान्य जनतेचे टीव्ही, फ्रीज, पंखे, विजेच्या मोटारी, विजेचे दिवे हे जळून जात आहेत, निकामी होत आहेत। लोणार शहरातील वीज वितरण कंपनीने याकडे विशेष लक्ष देऊन दररोज होणारा विजेचा लपंडाव लगेच बंद करावा, अन्यथा सर्वसामान्य नागरिकांसह महावितरण कार्यालयावर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे आणि शहर प्रमुख गजानन जाधव यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। लोणार येथील महावितरण कंपनीला आम्ही इशारा देऊन आलोय की हा महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार त्वरित दुरुस्त करून घ्या। या तुमच्या दिवसातून 20-25 वेळा वीज जाते येते, विजेचा दाब कमी जास्त होतो, यामुळे गोरगरिबांचे लाईट्स, पंखे, फ्रीज, टीव्ही, विजेचे पंप हे जळून खाक होत आहे। आणि या नुकसानाचं काय म्हणून वीज महावितरण कंपनीचा कारभार त्वरित दुरुस्त करण्यात यावा आणि सलग वीज देण्यात यावी, याकरिता आम्ही वीज वितरण कंपनीला इशारा दिला आहे। जर हा कारभार तुम्ही सुधारला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येईल। मी डॉक्टर गोपाल बच्छरे, जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे।